रामकृष्ण हरी. महाभारताचं युद्ध आपल्याला माहीत असेल. महाभारताचं युद्ध पांडव आणि कौरवामध्ये झालं. परंतु कौरव आणि पांडव सोडून सर्वात महापराक्रमी, महाधनुर्धारी, की जो आपल्या बाणामध्ये सर्व युद्धाचाच नाश करू शकत होता, कौरव पांडवसुद्धा संपवू शकत होता, असा होता महापराक्रमी बर्बरिक. कोण होता बरं हा बर्बरिक? हा बर्बरिक होता भीमाचा नातू, घटोत्कचाचा मुलगा. घटोत्कच आणि मोरवी या दोन्ही नवरा बायकोंच्या पोटी हा बर्बरिक जन्माला आला होता. की त्याचं नाव बर्बरिकच होतं लहानपणापासून. त्याच्या असणाऱ्या केसामुळं, डोक्यावर असणाऱ्या विचित्र केसामुळं त्याचं नाव बर्बरिक ठेवलं होतं. बर्बरिक लहानपणापासून भक्तिमय वातावरणात वाढलेला होता आणि या बर्बरिकाला युद्ध कौशल शिकण्याची खूप आवड होती, शस्त्रास्त्र शिकण्याची खूप आवड होती आणि तो ध्यानमग्न असायचा. लहानपणापासून त्याला भक्तीचं वेड होतं आणि याला भक्ती कुणाची करायचा तर भगवान श्रीकृष्णाची करायचा. आणि या बर्बरिकाला लहानपणापासून या त्याच्या आवडीमुळं आईसुद्धा त्याला प्रोत्साहन देत होती. आणि एक दिवस बर्बरिकनं सांगितलं की मी आता काय करतो तर मला महाकाली देवीला प्रसन्न करून घ्यायचं आहे, तर आई मला आशीर्वाद दे. मी जंगलामध्ये जातो आणि महाकालीचं मी प्रसन्न करून घेतो. आईनं सुद्धा आशीर्वाद दिला आणि हा कित्येक वर्ष हा जंगलामध्ये हे लहान बाळ तपश्चर्या करत राहिलं. आणि त्याचा दिवस त्याचा उजाडला आणि एक दिवस महाकाली त्याला प्रसन्न झाली आणि या महाकालीने त्याला वरदानामध्ये 3 बाण दिले की जे दिव्य बाण होते, की ते कोणतंही युद्ध तो सहजरित्या जिंकू शकत होता आणि ते तीन बाण नष्ट न होता परत त्याच्या भात्यामध्ये येऊ शकत होते. असा त्याला वर दिला होता, असे त्याला दिव्य असे बाण दिले होते. आणि अग्निदेवतेनं सुद्धा प्रसन्न होऊन त्याला एक धनुष्य दिला होता, की धनुष्य आणि अग्निदेवतेचा धनुष्य आणि या काली मातेची 3 बाण या ऐवजावर, या शस्त्रास्त्रावर तो कोणतंही युद्ध सहजरित्या जिंकू शकत होता. तो परत आला घरी आणि नुकतंच महाभारतातलं युद्ध सुरू होणार होतं. त्याच्या कानावर ही गोष्ट गेली की पांडव आणि कौरवांच्या मध्ये मोठं युद्ध होणार आहे आणि त्यानं आईला सांगितलं की मी या युद्धामध्ये सहभाग घेणार आहे आई. आणि आईचा आशीर्वाद घेण्यासाठी गेला आणि आईने सांगितलं, हे बर्बरिक, तू जे हरतील त्यांचा सहारा हो, जे कमजोर असतील त्यांच्या बाजूनं तू लढ, हे असं मला वचन दे आणि मग जा. बर्बरिकनं सुद्धा आपल्या आईला वचन दिलं की जे हरतील, जे कमजोर असतील त्यांच्या बाजूनं मी युद्ध लढेन, त्यांच्या बाजूने मी भक्कमपणे उभा राहीन. आणि हा बर्बरिक वचन देऊन आईला चालू लागला. वाटेत भगवान श्रीकृष्णाला ह्याची वचन आठवलं आणि भगवंताला मोठा प्रश्न पडला, कारण हे कौरव पांडवांचं युद्ध नसून हे धर्मयुद्ध होतं. धर्माचा जय करायचा होता आणि अधर्माचा, अन्यायाचा पराजय करायचा होता. हे भगवंताला घडवून आणायचं होतं. परंतु हा बर्बरिक जर या युद्धामध्ये सहभागी झाला तर या युद्धाचं संतुलन बिघडून जाईल. जर हा पांडवांच्या बाजूने लढू लागला तर कौरव हरणार होते आणि कौरव हरले की हा वचनाप्रमाणे कौरवांच्या बाजूने लढायला तयार होणार होता. पुन्हा पांडव हरणार होते. पांडव कौरव हार जीत अशी होत राहणार होती. सर्व युद्धाचा नाश होऊ शकत होता आणि सर्वजण संपू शकत होते. युद्ध समाप्त होऊ होतं. परंतु उर्वरित राहणार होता फक्त हा बर्बरिक त्याच्या दिव्य बाणामुळं. भगवंताला मोठा प्रश्न पडला की हे जर असं राहिलं तर या युद्धाचं संतुलन राहणार नाही आणि धर्मयुद्ध हे होणार नाही. मग भगवंतानं आपलं एका ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि वाटेतच त्याला आडवं झाले आणि त्याला सांगितलं, हे बर्बरिक, तू जो निघालेला आहेस 3 बाण घेऊन, हे 3 बाण तुझे काय कामाचे? कारण तिथे महान असे योद्धे येणार आहेत. मोठे मोठे योद्धे, महाधनुर्धारी, महापराक्रमी योद्धे तिथे येणार आहेत. तिथं तुझ्या ह्या 3 बाणांचा काय उपयोग होणार आहे? तुझे 3 बाण काहीच करू शकणार नाहीत. त्यावेळेला बर्बरिकनं सांगितलं
की का बरं असं म्हणताय तुम्ही, मी तुम्हाला दाखवू का कसे बाण आहेत माझे. त्यांनी सांगितलं दाखव. या वडाचं झाड आहे, या वडाची झाडाची सर्व पानं काढ आणि एक एक पान तू तोडून टाक, करू शकशील. त्याला या बरोबरीने सांगितलं की ठीक आहे महाराज, तुम्ही बघत राहा. म्हणून त्यानं एक पहिला बाण सोडला. वडाच्या झाडावरची सर्व पानं खाली घेतली आणि त्यातलं एक पान भगवंताने आपल्या पायाखाली दाबलं. सर्व पानं खाली पडल्यानंतर बाण फिरत फिरत आला आणि शोधू लागला की त्या पायाच्या भोवतीनं तो असा फिरू लागला. त्याला बरोबरीने सांगितलं, महाराज आपण पाय उचलावा, कारण हा माझा बाण दिव्य असा आहे आणि तुमच्या पायाखाली जे पान असल्याशिवाय तो फिरत नाही. तर तुम्ही पाय उचला, नाही तर तुमच्या पायसुद्धा तुमचा घात होऊ शकतो पायाचा. त्याला ब्राह्मणानं पाय उचलला आणि बरोबर ते पान टिपलं त्या बाणानं आणि त्या पानाचे तुकडे तुकडे केले. असे 3 बाण सोडले. पहिला बाण गेला, सर्वांचं चांगलं वाईट असं बरोबरी करत होता तो, की वाईट एका बाजूला चांगले एका बाजूला. पहिला बाण शोधायचा, दुसरा बाण काय करायचा तर तो टिपून टिपून मारायचे आणि तिसरा बाण काय करायचं तर झालेलं सहार आहे. परत 3 बाण आपले त्याच्या भात्यामध्ये येऊन जमा व्हायचे. कोणत्याही बाणाचा नाश होत नव्हता. असा दिव्य असणारे बाण पुन्हा त्याच्या भात्यामध्ये यायचे. मग ते भगवंताने ओळखलं आणि भगवंताने आपल्या मूळ रूपामध्ये आले, त्याला दर्शन दिलं. हे बरोबरी, मी तुला प्रसन्न झालेलो आहे म्हणले, कारण तुझ्याजवळ जे दिव्य बाण आहेत ते सर्व युद्धाचा संपू शकतात, युद्धच नाश करू शकतात सर्वाचा. तर तू काय कर, मला एक वचन दे, कारण या धर्मयुद्ध मी मांडलेलं आहे आणि या धर्मयुद्धामध्ये एका शिराची, एका मस्तकाची गरज आहे आणि माझी इच्छा अशी झालेली आहे की तू हे मस्तक तुझं मला दान द्यावंस. भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्याबरोबर त्याने पाय धरले बरोबरीनं आणि सांगितलं की माझ्या इतका सद्भागी कोणीच नसेल की माझं हे शिर तुमच्या धर्मयुद्धामध्ये कामाला येऊ शकत असेल, तर मी तुम्हाला हसत तुम्हाला हे माझं शिर देऊ शकतो. परंतु माझं एक अट आहे, एक माझी इच्छा आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, बोल बरोबरीक बोल, मी प्रसन्न आहे, बोल काय तुझी इच्छा आहे. तर त्यांनी सांगितलं की मला या महाभारताचं युद्ध मला पाहायचं आहे. तर असं काय करा की मी तुम्हाला शिर तर दान देतोच, परंतु मी संपूर्ण युद्ध पाहायची माझी इच्छा आहे. भगवंतानी तथास्तु म्हटले. त्यानं बरोबर झटक्यात आपलं मस्तक आपल्याच हातातल्या तलवारीनं उतरवलं आणि त्याचं धड पडलं, शिर एका बाजूला पडलं. शिर हातात घेतलं भगवान श्रीकृष्णाने आणि त्याच्यावर संजीवनी मंत्राचा जप केला आणि ते जागं केलं आणि त्याला युद्धभूमीमध्येच जवळ असणाऱ्या टेकडीवर नेऊन ठेवलं की जिथून त्याला सर्व युद्ध दिसू शकेल. युद्धाला सुरुवात झाली. एक एक सेनानी मरू लागला. कौरव पांडवामध्ये धमाशानं युद्ध सुरू झालं आणि असं असताना मध्यावधीमध्ये घटोत्कचाचा सुद्धा प्राण गेला. त्यानंतर घटोत्कच संपल्यानंतर सुद्धा परत काय झालं तर हे युद्ध चालूच राहिलं आणि शेवट कौरवांचा नाश झाला. सर्व कौरव संपले, दुर्योधने मारले गेले, सर्वजण मारले गेले, पांडवांचा विजय झाला. विजय झाल्याबरोबर भीम आणि अर्जुनामध्ये एक अशी चर्चा घडली, अशी चर्चा झाली की खरोखर हे युद्ध कुणामुळे जिंकलं. अर्जुन म्हणाला की माझ्या गांडीव धनुष्यामुळं हे युद्ध जिंकलेलं आहे, कारण कितीतरी वीर सेनानी मी या बाणाच्याद्वारे मारून टाकलेले आहेत. त्याचबरोबर भीमसुद्धा म्हणला की माझ्यासुद्धा गदेने बरेच शत्रू संपवत आणलेले आहेत. त्यामुळे याचा न्यायनिवाडा कोण करणार. भगवान श्रीकृष्णाकडे आल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की मी तर युद्धामध्ये व्यस्त होतो, त्यामुळं आपल्याला सांगू शकेल माझा एक भक्त आहे, त्या भक्ताचं शिर त्या सर्व महाभारताचं युद्ध त्यानं पाहिलेलं आहे. तर चला आपण तिकडं जाऊया. तिथं आल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने प्रश्न केला की हा कोण आहे माहिती आहे का तुम्हाला. त्याला त्यांनी सांगितलं आम्हाला माहीत नाही. ते हा आहे म्हणले भरभरीक, हा आहे भीमाचा नातू आणि याची भक्ती एवढी श्रेष्ठ आहे की याच्या भक्तीमुळं ह्यानं मला एका झटक्यातच माझं शिर मला अर्पण केलं, मला दान दिलेलं आहे आणि या शिरानं सगळं बघितलेलं आहे युद्ध. त्याला त्यांनी सांगितलं की हे बरोबरीक सांग, कोणी हा पराक्रम केला किंवा कोणी युद्ध जिंकलं असं तुला वाटतंय. त्याला त्याने सांगितलं, हसला तो आणि त्याने सांगितलं हे भीमानंसुद्धा युद्ध जिंकलेलं नाही आणि अर्जुनासुद्धा जिंकलेलं नाही. मला फक्त दिसत होतं की भगवान श्रीकृष्ण आणि त्याचं सुदर्शन चक्र दिसत होतं. जिंकतही भगवान श्रीकृष्णच होते आणि हारतही भगवान श्रीकृष्ण होते आणि निमित्त मात्र या सर्वांना पांडव कौरवांना तुम्ही उभं केलेलं होतं.
तुमची सर्व लीला होती. कोणीच मला दिसत नव्हतं, फक्त तुमचं सुदर्शन चक्राने तुम्ही दिसत होता. त्यावेळेला भीम आणि अर्जुनाचा गर्वहरण झाला आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णाचे पाय धरले. असा होता बर्बरिक. त्यानंतर भगवंताला वाईट वाटलं की माझ्या एका शब्दामुळे तू तुझं शिर दिलंस, तर माग, तुला काय मागायचं आहे का? तर बर्बरिकनं सांगितलं, हे देवा, मला काय कर, फक्त तुझं नाम धारण करण्याची मला परवानगी मिळावी. माझ्या नावामागं तुझं नाव लागलं जावं आणि मी अशीच जी भक्त आहेत, जे संकटात आहेत, त्यांची मी इच्छा पूर्ण करू शकेन, असं मला वर दे. त्याला भगवान श्रीकृष्णानं सांगितलं, कलियुगामध्ये खाटूश्याम नावानं हे नाव तुला मी देतो, खाटूश्याम. आणि तुझे जे जे संकटात सापडलेले आहेत, जी हरलेली माणसं आहेत, जी मानसिकदृष्ट्या वैफल्यग्रस्त झालेली आहेत किंवा संकटात सापडले आहेत, ते तुझ्याकडे येतील आणि तुला ज्यावेळेला प्रार्थना करतील, अर्जी लावतील, त्यावेळेला तू तुझ्या इच्छा पूर्ण कर, त्यांच्या इच्छा पूर्ण करू शकशील, असं मी तुला वरदान देतो. आजही राजस्थानमध्ये खाटू या गावामध्ये तिथं अर्जी लावली जाते खाटूश्याम बाबांना. आणि अशी म्हणच आहे की हरे का सहारा खाटूश्याम बाबा हमारा. आणि आजही तुम्ही जर बघितलं तर त्या गावामध्ये अजूनही भरपूर लोक येतात, भक्तगण येतात आणि तिथं अर्जी लावली तर त्यांची इच्छा पूर्ण होते. असा होता बर्बरिक, म्हणजेच खाटूश्याम. भगवंताचं त्याला एवढा मोठा भक्त होता की त्याच्यासारखा भक्तच कोणी झालेला नाही. असा या भक्ताचं किती प्रेम होतं भगवान श्रीकृष्णावर आणि भगवान श्रीकृष्णासुद्धा किती प्रेम आपल्या भक्तावर होतं या कथेमधून दिसतं. असा होता बर्बरिक किंवा खाटूश्याम. रामकृष्ण हरी.